गुरुचरित्र हा नाथ परंपरेचा एक पवित्र ग्रंथ आहे, जो ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या त्रिमूर्तीचा अवतार मानला जाणारा हिंदू देवता भगवान दत्तात्रेय यांच्या उपासनेसाठी समर्पित आहे. अध्यायात भगवान दत्तात्रेयांच्या पूजेसाठी विहित केलेल्या विविध विधी आणि पद्धतींचे वर्णन केले आहे, जसे की त्यांच्या नावाचे पठण करणे, पूजा करणे आणि फुले व इतर अर्पण करणे. भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेचा एक मुख्य फायदा म्हणजे भौतिक समृद्धी आणि यशाची प्राप्ती होय. असे म्हटले जाते की त्याचे आशीर्वाद मागून व्यक्ती अडथळ्यांवर मात करू शकते आणि व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक संबंधांसह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकते. या अध्यायात असेही नमूद केले आहे की जे भगवान दत्तात्रेयांची भक्तिभावाने आणि प्रामाणिकपणे पूजा करतात त्यांना कधीही गरिबी किंवा इच्छा नसते. भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आणि आत्मज्ञानाची प्राप्ती होय. असे म्हणतात की त्यांच्या स्वरूपाचे चिंतन करून आणि त्यांचे नामस्मरण केल्याने वास्तविकतेचे स्वरूप आणि जीवनाचा खरा हेतू याविषयी सखोल ज्ञान प्राप्त होऊ शकते. अध्यायात वर्णन केले आहे की भगवान दत्तात्रेयांच्या शिकवणी अज्ञान आणि भ्रम दूर करण्यास आणि आंतरिक शांती आणि आनंद मिळविण्यास कशी मदत करू शकतात. या फायद्याव्यतिरिक्त अध्यायात भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे प्राप्त होऊ शकते याचे देखील वर्णन केले आहे. असे म्हटले जाते की त्याच्या आशीर्वादाने सर्व प्रकारचे रोग आणि आजार बरे होतात आणि चिंता आणि नैराश्यासारख्या मानसिक त्रासांपासून देखील आराम मिळतो. अध्यायात असेही नमूद केले आहे की जे त्याचे आशीर्वाद घेतात त्यांचे सर्व प्रकारच्या हानी आणि धोक्यापासून संरक्षण केले जाईल. मराठीत गुरुचरित्र अध्याय 14 पाठ करण्याशी संबंधित काही फायदे येथे आहेत. 1. पापांचे उच्चाटन. गुरुचरित्राचे पठण किंवा श्रवण केल्याने पाप नष्ट होण्यास मदत होते. असे मानले जाते की मजकुराच्या शिकवणींचे पालन केल्याने एखादी व्यक्ती सद्गुणी जीवन जगू शकते आणि भूतकाळातील चुकीची दुरुस्ती करू शकते. यामुळे आध्यात्मिक शुद्धीकरण आणि शेवटी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळू शकते. 2. संपत्ती आणि समृद्धीची प्राप्ती. गुरुचरित्रानुसार ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण केल्याने भौतिक समृद्धी आणि आर्थिक यश प्राप्त होते. असे मानले जाते की ग्रंथात नमूद केलेल्या दैवी घटकांचे आशीर्वाद अडथळे दूर करण्यास आणि संपत्तीच्या प्राप्तीसाठी अनुकूल परिस्थिती आणण्यास मदत करतात. 3. इच्छा पूर्ण करणे. गुरुचरित्र सांगते की मजकूर वाचणे किंवा ऐकणे एखाद्याच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करू शकते. असे मानले जाते की परमात्म्याला शरण जाऊन आणि मजकुराच्या शिकवणींचे पालन केल्याने एखादी व्यक्ती आपल्या इच्छा प्रकट करू शकते. 4. शत्रूंपासून संरक्षण. मजकुरात असेही नमूद केले आहे की ते वाचणे किंवा ऐकणे शत्रूंपासून संरक्षण देऊ शकते. असे मानले जाते की मजकुरात नमूद केलेल्या दैवी घटक दैवी संरक्षण देऊ शकतात आणि नकारात्मक प्रभाव टाळू शकतात. 5. आजार आणि रोगांपासून मुक्ती. शेवटी गुरुचरित्रात असे म्हटले आहे की ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण केल्याने शारीरिक व्याधी आणि रोगांपासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की दैवी घटकांचे आशीर्वाद शरीर आणि मन बरे करण्यास आणि शारीरिक आणि भावनिक कल्याण आणण्यास मदत करतात. 6. कुटुंबात शांतता आणि सुसंवाद. गुरुचरित्राचे वाचन किंवा श्रवण केल्याने कुटुंबात शांती आणि सौहार्द निर्माण होतो. मजकूर कौटुंबिक जीवनाचे महत्त्व आणि ते आनंद आणि पूर्णतेचे स्रोत कसे असू शकते यावर जोर देते. गुरुचरित्र वाचून किंवा ऐकून कुटुंबात शांतता आणि सौहार्द राखण्यास मदत करणारी मूल्ये आणि तत्त्वे शिकू शकतात. 7. भीती आणि चिंता दूर करणे. गुरुचरित्र वाचण्याचा किंवा ऐकण्याचा फायदा म्हणजे भीती आणि चिंता दूर होण्यास मदत होते. मजकूर शिकवते की भीती आणि चिंता अज्ञानामुळे आणि सांसारिक गोष्टींशी आसक्तीमुळे होतात. दत्तात्रेयांची शिकवण वाचून किंवा ऐकून एखादी व्यक्ती ज्ञान आणि अलिप्तता प्राप्त करू शकते, ज्यामुळे भीती आणि चिंता दूर होण्यास मदत होते. 8. सर्व प्रयत्नांमध्ये यश. गुरुचरित्राचे वाचन किंवा श्रवण करण्याचा फायदा म्हणजे सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळते. मजकूर शिकवतो की कठोर परिश्रम, समर्पण आणि सकारात्मक मानसिकतेने यश प्राप्त केले जाते. दत्तात्रेयांच्या कथा आणि शिकवण वाचून किंवा ऐकून यशासाठी आवश्यक असलेल्या गुणांबद्दल शिकता येते. 9. अडथळे दूर करणे. गुरुचरित्र वाचण्याचा किंवा श्रवणाचा फायदा म्हणजे अडथळे दूर होण्यास मदत होते. मजकूर शिकवतो की अडथळे आपल्या स्वतःच्या विचारांनी आणि कृतींद्वारे निर्माण केले जातात. दत्तात्रेयांची शिकवण वाचून किंवा ऐकून अडथळ्यांवर मात करून आपले ध्येय साध्य करण्याचे मार्ग शिकता येतात. 10. नकारात्मक विचारांपासून मुक्तता. गुरुचरित्र वाचण्याचा किंवा ऐकण्याचा फायदा म्हणजे नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते. मजकूर शिकवते की मत्सर, क्रोध आणि लोभ यासारखे नकारात्मक विचार दुःख आणि धोक्यास कारणीभूत ठरतात.
दत्तात्रेयांची शिकवण वाचून किंवा ऐकून सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन जोपासण्याचे मार्ग शिकू शकतात, ज्यामुळे आनंद आणि समाधान मिळू शकते. 11. ज्ञान आणि शहाणपणात वाढ. गुरुचरित्र हा एक ग्रंथ आहे ज्यामध्ये अनेक कथा, शिकवण आणि परमात्म्याविषयी अंतर्दृष्टी आहे. ते वाचणे किंवा ऐकणे आपल्याला नवीन ज्ञान आणि शहाणपण मिळविण्यात मदत करू शकते, जे आपल्या जीवनात लागू केले जाऊ शकते. 12. मोक्षाची प्राप्ती. जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती किंवा मुक्ती मिळवणे हे अनेक आध्यात्मिक साधकांचे अंतिम ध्येय आहे. गुरुचरित्र तुम्हाला या मार्गावर मार्गदर्शन आणि प्रेरणा देऊन मदत करू शकते. 13. दोष आणि ग्रह काढून टाकणे. हिंदू ज्योतिषशास्त्रात दोष आणि ग्रह हे नकारात्मक प्रभाव किंवा संकटे आहेत ज्यामुळे जीवनात समस्या उद्भवू शकतात. गुरुचरित्रात ही संकटे दूर करून शांती आणि समृद्धी आणण्याची शक्ती असल्याचे मानले जाते. 14. आनंद आणि समाधान. गुरुचरित्रातील कथा आणि शिकवण तुम्हाला आंतरिक शांती, समाधान आणि आनंदाची भावना विकसित करण्यास मदत करू शकतात. परमात्म्यावर लक्ष केंद्रित करून आणि भौतिक संपत्ती आणि इच्छांची आसक्ती सोडून दिल्यास तुम्ही पूर्णतेची खोल भावना अनुभवू शकता. 15. श्रद्धा आणि भक्ती वाढवा. गुरुचरित्राचे वाचन किंवा ऐकणे तुम्हाला तुमची दैवी श्रद्धा आणि भक्ती वाढवण्यास मदत करू शकते. कथा आणि शिकवणींमध्ये स्वतःला विसर्जित करून तुम्ही दैवीशी एक मजबूत संबंध विकसित करू शकता आणि प्रेम आणि भक्तीची अधिक भावना अनुभवू शकता. 16. काळ्या जादू आणि दुष्ट आत्म्यांपासून संरक्षण. काळी जादू आणि दुष्ट आत्म्यांसारख्या नकारात्मक शक्तींपासून तुमचे रक्षण करण्याची शक्ती गुरुचरित्रात आहे असे मानले जाते. परमात्म्याला आमंत्रण देऊन आणि परमात्म्याशी एक मजबूत संबंध विकसित करून तुम्ही स्वतःभोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करू शकता, जे तुम्हाला हानीपासून सुरक्षित ठेवू शकते. 17. चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य. गुरुचरित्रात उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य वाढवण्याची शक्ती असल्याचे म्हटले जाते. शिकवणींचे पालन करून आणि सद्गुणपूर्ण जीवन जगून तुम्ही निरोगी शरीर, मन आणि आत्मा जोपासू शकता, जे दीर्घ आणि परिपूर्ण जीवनास समर्थन देऊ शकते. 18. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये यश. गुरुचरित्र तुम्हाला इतरांसोबत प्रेमळ आणि सुसंवादी नातेसंबंध जोपासण्यात मदत करू शकते. दैवीवर लक्ष केंद्रित करून आणि करुणा, दयाळूपणा आणि क्षमा यासारख्या गुणांची जोपासना करून तुम्ही इतरांशी सखोल आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण करू शकता, जे आनंद आणि पूर्णता आणू शकतात. 19. संप्रेषण कौशल्यांमध्ये सुधारणा. गुरुचरित्र वाचणे किंवा ऐकणे यामुळे संवाद कौशल्य सुधारण्यास मदत होते. मजकुराच्या भाषेचा वापर, कथाकथन आणि पात्रांमधील स्पष्ट संवादावर भर दिल्याने हे असू शकते. मजकुराची संप्रेषण शैली आत्मसात करून वाचक स्वतःचा अधिक प्रभावी संवादक बनू शकतात. 20. मानसिक आणि भावनिक स्थिरतेत वाढ. गुरुचरित्र मानसिक आणि भावनिक स्थिरता वाढवण्यासही मदत करू शकते. हे बहुधा अध्यात्म आणि सजगतेवर मजकुराच्या जोरामुळे आहे, जे वाचकांना आंतरिक शांतता आणि लक्ष केंद्रित करण्याची अधिक भावना विकसित करण्यात मदत करू शकते. 21. सकारात्मक गुणधर्म आणि सद्गुणांचा विकास. गुरुचरित्र वाचकांना दयाळूपणा, करुणा आणि नम्रता यासारखे सकारात्मक गुण आणि सद्गुण विकसित करण्यास मदत करते असे म्हटले जाते. मजकुरातील सद्गुण पात्रांच्या कृती आणि वृत्तींबद्दल वाचून वाचकांना त्यांच्या स्वतःच्या जीवनात समान गुणधर्म अंगीकारण्याची प्रेरणा मिळू शकते. 22. अपघात आणि आपत्तींपासून संरक्षण. गुरुचरित्र अपघात आणि आपत्तीपासून संरक्षण देते असे मानले जाते. हे आध्यात्मिक अभ्यासावर मजकुराचा भर आणि अशा पद्धती कठीण काळात संरक्षण किंवा मार्गदर्शन प्रदान करू शकतात या विश्वासामुळे असू शकते. 23. आध्यात्मिक शक्तीची प्राप्ती. गुरुचरित्र वाचणे किंवा ऐकणे हे वाचकांना आध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्यास मदत करते असेही म्हटले जाते. हे आध्यात्मिक अभ्यास, भक्ती आणि ज्ञान किंवा शहाणपणाची प्राप्ती यावर मजकुराच्या जोरामुळे असू शकते. 24. ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण. गुरुचरित्राचे पठण किंवा श्रवण केल्यास ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण मिळते असे सांगितले जाते. हिंदू ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की वेगवेगळ्या ग्रहांचा मानवी जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडतो. आध्यात्मिक अभ्यास आणि भक्तीवर मजकुराचा भर नकारात्मक ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण प्रदान करतो आणि वाचकांना त्यांचे जीवन अधिक सहजतेने आणि यशस्वीपणे नेव्हिगेट करण्यास मदत करतो असे मानले जाते. 25. गुरु आणि संतांचे मार्गदर्शन. गुरुचरित्रात गुरु दत्तात्रेयांची शिकवण आहे, ज्यांना हिंदू धर्मातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वराच्या त्रिमूर्तीचे प्रकटीकरण मानले जाते. मजकूर वाचणे किंवा ऐकणे साधकांना त्यांच्या आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन आणि प्रेरणा देऊ शकते. मजकुरात इतर गुरु आणि संतांच्या शिकवणींचाही उल्लेख आहे, ज्यामुळे एखाद्याची समज आणि सराव आणखी वाढू शकतो.
26. व्यवसाय आणि करिअरमध्ये समृद्धी. गुरुचरित्राचे वाचन किंवा श्रवण केल्याने एखाद्याच्या व्यवसायात किंवा करिअरमध्ये समृद्धी आणि यश मिळू शकते असा मजकुरात उल्लेख आहे. याचे कारण असे की ग्रंथात नमूद केलेले गुरु आणि संतांचे आशीर्वाद अडथळे दूर करण्यास आणि अनुकूल परिस्थिती प्रदान करण्यास मदत करतात. 27. कायदेशीर विवादांपासून संरक्षण. गुरुचरित्रात गुरु दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना कायदेशीर वाद आणि अन्याय दूर करण्यासाठी कशी मदत केली याच्या कथा आहेत. भक्तिभावाने मजकूर वाचणे किंवा ऐकणे हे गुरु दत्तात्रेयांचे आशीर्वाद प्राप्त करू शकते आणि अशा संकटांपासून वाचवू शकते. 28. सामाजिक स्थितीत सुधारणा. गुरुचरित्राचे वाचन किंवा श्रवण केल्याने व्यक्तीची सामाजिक स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारू शकते असा मजकुरात उल्लेख आहे. याचे कारण असे की गुरु आणि संतांच्या शिकवणुकीमुळे एखाद्याला सदाचारी आणि नैतिक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते, ज्यामुळे इतरांचा आदर आणि प्रशंसा होऊ शकते. 29. शांत आणि धन्य नंतरचे जीवन. गुरुचरित्रात गुरु दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळविण्यात कशी मदत केली याच्या कथा आहेत. भक्तिभावाने मजकूर वाचणे किंवा ऐकणे एखाद्याला धार्मिकता आणि भक्तीच्या मार्गाचे अनुसरण करून शांततापूर्ण आणि आशीर्वादित जीवनासाठी तयार होण्यास मदत करू शकते. 30. देवी देवतांचे आशीर्वाद. गुरुचरित्रात गुरु दत्तात्रेय आणि त्यांच्या अनुयायांच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या विविध देवी देवतांच्या आशीर्वादांचा उल्लेख आहे. भक्तिभावाने मजकूर वाचणे किंवा ऐकणे हे आशीर्वाद प्राप्त करू शकते आणि आध्यात्मिक प्रगती आणि परिपूर्णता आणू शकते.